नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी फुलमाळी सर तुमचं स्पार्क टेक्निकल अकॅडमीमध्ये स्वागत करतो। तर आपण इथे नवीन नवीन माहिती देतच असतो सर्वांना, नवीन जाहिरात रिक्रूटमेंटबद्दल किंवा जे काय नवीन इम्पॉर्टंट माहिती आहे तर ती आपण इथं देत असतो। त्यामुळं सर्वांनी एकदा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे। तर आज आपण माहिती बघणार आहोत ती म्हणजे कशा संदर्भात, तर स्कॅम। तर स्कॅम म्हणजे काय इथे, तर MIDCमध्ये, महावितरणमध्ये आणि महाट्रान्सकोमध्ये तर तुमच्यासोबत स्कॅम तर होणार नाही ना। तर तुमच्यासोबत कसलाही स्कॅम होऊ नये त्या संदर्भात आपण इथं माहिती बघणार आहोत। आता स्कॅम म्हणजे काय, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन वगैरे आले, त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी बनवतो इथे। तर बघा इथे आता आपल्या क्लासचे बरेच विद्यार्थी अशा तीन ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत। म्हणजे कुठे, तर बघा महापारेषण विद्युत सहाय्यक, महावितरण विद्युत सहाय्यक आणि MIDC पंप ऑपरेटर, अशा तिन्ही ठिकाणी विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत। तीन पोस्ट आहेत विद्यार्थ्यांकडे। परंतु आता बरेच विद्यार्थी पारेषणमध्ये जॉईन आहे, वितरणमध्ये जॉईन आहे व आत्ता जस्ट 2 दिवसापूर्वी निकाल लागला आहे MIDCचा आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं पंप ऑपरेटरमध्ये सुद्धा तिथं सिलेक्शन झालेलं आहे। तर विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठं कन्फ्युजन म्हणजे की आता कोणती ड्युटी जॉईन करावं, कोणता जॉब बेटर आहे। तर इथं त्यासाठीच मी पूर्ण अभ्यास करून MIDCशी संपर्क साधून आणि संपूर्ण अभ्यास करून इथं हा व्हिडिओ बनवत आहे की तुम्हाला डिसिजन मेकिंग म्हणजे डिसिजन खूप महत्त्वाचं असतं। एक डिसिजन तुमची लाईफ बदलू शकतं आणि लाईफ डॅमेजसुद्धा करू शकतं। तर त्याच्यामुळं महत्त्वाचं काय आहे ते, तर तुम्हाला जो डिसिजन घ्यायचा आहे तर नोकरी कोणती करू, 3 पैकी एक महावितरण विद्युत सहाय्यक, महापारेषण विद्युत सहाय्यक आणि MIDC पंप ऑपरेटर। तर यामध्ये आपण जर बघितलं तर महत्त्वाचा तुम्हाला इथं मी याच्यासाठीच मदत करतोय, ठरवायचं आहे तुम्हीच की तुम्हाला कोणती नोकरी करायची आहे। मी इथं तुम्हाला त्या संदर्भात संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि फायनली डिसिजन तुम्हीच घ्यायचं आहे की तुम्हाला कोणती नोकरी करायची आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, विद्युत सहाय्यक, पारेषण। तर पारेषणमध्ये जर आपण बघितलं तर विद्युत सहाय्यकच्या पारेषणमध्ये 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट आहे आणि वितरणमध्ये सुद्धा 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट आहे। परंतु MIDCमध्ये पंप ऑपरेटरसाठी कसलाही कॉन्ट्रॅक्ट नाही आहे। परंतु आता बघा इथे, आता तुम्ही जर पारेषणमध्ये जर जॉईन असाल तर सगळे म्हणतात की पारेषणमध्ये ड्युटी ही अतिशय छान आहे। तर ऑब्वियसली 1 नंबर आहे। जर लाईन मेंटेनन्स जर आपण याचा विचार नाही केला, लाईन मेंटेनन्स जर सोडला आपण, तर बाकी ठिकाणी सबस्टेशनमध्ये किंवा अदर ठिकाणी अतिशय छान नोकरी आहे। तिथं पब्लिक कॉन्टॅक्ट नाही आहे, त्याच्यामुळं ती नोकरी विद्युत सहाय्यकची अतिशय चांगली आहे। मग प्रॉब्लेम येतो कशा संदर्भात, तर प्रॉब्लेम येतो तो म्हणजे आता जर आपण तुलना केली MIDC पंप ऑपरेटर आणि पारेषण विद्युत सहाय्यक याच्या संदर्भात जर आपण तुलना केली तर दोन्ही ठिकाणी नोकऱ्या ह्या चांगल्या आहे। पारेषणमध्ये सुद्धा आणि पंप ऑपरेटर MIDC याची सुद्धा दोन्ही ठिकाणी अतिशय छान प्रकारे नोकरी आहे, टेन्शन नाही आहे, काहीच नाही आहे। परंतु महत्त्वाचा फॅक्ट काय इथं आता कन्सिडर करायचा आहे आपल्याला, की आपण आता बघू बेसिक दोन्ही याच्यामध्ये तुलना बघू आपण। सगळ्यात महत्त्वाची तुलना म्हणजे बघा इथे आता 3 वर्ष पारेषणमध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे आणि पंप ऑपरेटरमध्ये डायरेक्टली तुम्हाला ऑन रोल तिथं जॉब आहे। परंतु आता इथं जर आपण पारेषणचा जर विचार केला तर 3 वर्ष 20-20 हजार रुपये पेमेंट आहे तिथे। म्हणजे याचा अर्थ काय आहे की तिथं 3 वर्षापर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे। आणि इकडे जर बघितलं आपण तर पंप ऑपरेटरमध्ये तुमचं बेसिक जे आहे,
बेसिक हे 19,000 समथिंग, म्हणजे आपण 19,000 समथिंग, याचा अर्थ जवळपास तुम्हाला 20,000च पकडू आपण तिथे. 20,000 रुपये बेसिक आहे, म्हणजे याचा अर्थ तुमचा पगार हा 33,000 ते 36,000 याच्यामध्ये तुमचा पगार असणार आहे. आता ते सिटीवर अवलंबून असतं, ते DA वगैरे मिळतो ना, तर त्याच्यावर अवलंबून आहे की पगार तुमचा किती असेल. तर नेहमी म्हणजे 33चे इन हँड तुमच्या हातात किती पगार येईल तिथं सगळं कटिंग वगैरे होऊन, तर 33,000 ते 36,000च्या पर्यंत तुमच्या हातामध्ये तिथं पगार येईल. जॉबचं काही टेन्शन नाही आहे. आणि इकडे जर म्हटलं पारेषणमध्ये, तर इकडे 20,000 रुपये तुम्हाला पगार असणार आहे 3 वर्षापर्यंत. परंतु आता आपण जर विचार केला तर पारेषण ही प्युअर इलेक्ट्रिकल कंपनी आहे. पारेषण जर प्युअर इलेक्ट्रिकल कंपनी असेल तर पारेषणमध्ये इकडे सगळ्यात जास्त मॅन पॉवर पूर्ण टेक्निकल आणि इलेक्ट्रिकल मॅन पॉवर आहे. आणि जर MIDCमध्ये विचार केला तर फक्त 5% इलेक्ट्रिकलची मॅन पॉवर आहे. किती टक्के? 5%. म्हणजे तुमचे पंप ऑपरेटर असो, इलेक्ट्रिशियन असो, JE असो, AE असो, एक्झिक्युटिव्ह असो, तर फक्त 5%. त्याच्यामुळं जर तुम्ही विचार केला तर MIDCमध्ये प्रमोशन किंवा तुम्हाला जास्त तिकडे स्कोप, म्हणजे फ्युचरच्या दृष्टीनं जर विचार केला, सध्याने 3 वर्षाच्या दृष्टीनं जर विचार केला तर पंप ऑपरेटर ही बेस्ट आहे जॉईन करायला. परंतु जर फ्युचरच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर फ्युचरच्या दृष्टीनं तुम्हाला तिकडे जास्त प्रमोशन नाही आहे, इंटरनल जागा नाही आहे, तिकडे रिक्रुटमेंट पण जास्त निघत नाही. त्याच्यामुळं जर तुमचं फ्युचरच्या दृष्टीनं जर विचार केला तर एका माहितीच्या याच्यानुसार जर बघितलं आपण तर फ्युचर तुमचं ट्रान्सकोकडे जास्त राहील चांगलं. कारण आता ट्रान्सकोकडे तुम्ही हायर एज्युकेशन घेऊ शकता, म्हणजे हायर एज्युकेशन इकडे पण घेऊन तुम्ही पुढे फ्युचर बनवू शकता, परंतु खूप कमी फ्युचर MIDCमध्ये असेल तुमचं नंतर. आणि इकडे ट्रान्सकोमध्ये जर विचार केला आपण तर तुम्ही हायर एज्युकेशन घेऊन तुम्ही म्हणजे डिप्लोमा करून किंवा डिग्री करून तुम्ही इकडे राखीव जागा असतात येईसुद्धा होऊ शकतात. आणि येईला तुम्हाला माहिती आहे 1-1, 1.5 लाख रुपये पगार असतो. इकडे तुम्हाला लवकर येई होऊ शकत नाही. तुम्ही येई होणं इकडं काही साधी गोष्ट नाही आहे. JE आणि येईपर्यंत जाणं इतकं काही सोपं नाही आहे. आणि आता इकडं जर तुम्ही बघितलं तर पगारीचा जर विचार केला तर 3 वर्षानंतर तुमचं 32,000 स्केल असणार आहे. बेसिक 32,000 असणार आहे, म्हणजे तुमचा 53,000 ते 56,000 पर्यंत तुमचं पेमेंट असणार आहे. म्हणजे MIDCपेक्षा खूप जास्त पेमेंट तुम्हाला इकडं मिळणार आहे. 53,000 ते 56,000 असं इतकं पेमेंट असणार आहे. मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर MIDCमध्ये आता 1-2 वर्षानं सुद्धा मला हे लागू होईल 8वा वित्त आयोग. ठीक आहे, तुम्हाला बरोबर आहे तुमचं की 8वा वित्त वेतन आयोग तुम्हाला तिकडं लागू होईल, परंतु तो कधी होईल सांगू शकत नाही. कारण 26मध्ये सेंट्रलला लागणार आहे, तुम्हाला 28ला लागतो की 29ला लागतो सांगता येत नाही. आणि मग आता जर इकडे जो आहे तर ट्रान्सकोमध्ये वित्त आयोग नसतो, परंतु इकडं स्केल वाढत असतं. आपलं काय वाढत असतं? स्केल वाढत असतं. तर ठीक आहे, तरी तुमचं आता समजा आताच्या विचारानं जर केला तर रेग्युलर विद्युत सहाय्यकला तिथं आता बेसिक तुमचं 32,000 आहे, परंतु 3 वर्षानंतर तुमचं बेसिकसुद्धा वाढणार आहे. म्हणजे 3 वर्षानंतर तुमचा इकडे पगार जो असणार आहे तो 60,000 प्लस पगार असणार आहे तुमचा. किती असणार आहे? 60,000 प्लस. म्हणजे तुमचा 3 वर्षाच्या नंतर 60,000 ते 70,000 पर्यंत तुम्हाला तिथं पगार मिळणार आहे. आणि तिकडं प्रमोशनचे चान्सेस खूप जास्त असतात. ट्रान्सकोमध्ये कसं असतं, टेक्निशियन असतो, म्हणजे विद्युत सहाय्यक झाला की टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, टेक्निशियन 2च्या नंतर सिनियर टेक्निशियन, चीफ टेक्निशियन, अशा वेगवेगळ्या पोस्ट असतात तिकडे. त्याच्यामुळं तिकडं प्रमोशन होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळं आपण एक इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहोत, तर एक माझ्या मते जर आता जो विद्युत सहाय्यक आहे आणि जो विद्युत सहाय्यक होऊन आता सध्याला कार्यरत करतोय, तर हा डिफरन्स मी तुम्हाला सांगितला आहे की तुम्हाला
दोन्हीमधला डिफरन्स सांगितला, तर तुम्हाला ठरवायचं आहे कोणतं जॉईन करायचं आहे. मग तुम्ही म्हणसान सर तुमचं मत काय आहे, तर माझं मत एक असंच बेटर असेल की तुम्हाला जे आहे तर पारेषणच पुरेल. एक पंप ऑपरेटरपेक्षा तुम्हाला पारेषण पुरेल. हां, आता हा पारेषण संदर्भात आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं, काही विद्यार्थी वितरणमध्ये आहे आणि काही विद्यार्थी पंप ऑपरेटरमध्ये सिलेक्ट झाले. ऑब्वियसली बरोबर आहे. आता याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला कोणतं बेटर असेल. तर बघा, आता सगळ्यात पहिले आपण बघू की विद्युत सहाय्यकमध्ये तुमची निवड झालेली आहे आणि पंप ऑपरेटरमध्ये पण. आता तुम्ही लेडीज आहात असं कन्सिडर करा, लेडीजसाठी सांगतोय मी स्पेशल. लेडीज जर असेल तर ऑब्वियसली तुम्ही 100% पंप ऑपरेटरची पोस्ट जॉईन करा. कारण कसं आहे, ठीक आहे सॅलरी वगैरे थोडीफार कमी राहील तुम्हाला, परंतु तिकडं लेडीजसाठी बेटर असेल असं एक माझं पर्सनल मत आहे. आता याच्यात तेच सॅलरी सेमच असणार आहे, कारण तुम्हाला इकडे वितरणमध्ये पंप ऑपरेटरपेक्षा ऑब्वियसली 3 वर्षानंतर सॅलरी जास्तच असणार आहे, त्याच्यात काही शंका नाही आहे. आणि मेन आपण सगळं कशासाठी करतो आहे, पैशासाठी. परंतु काही विद्यार्थी असे पण असतात की त्यांना, काही जणांना पैसा मॅटर करत नाही, कसं सुखाची नोकरी पाहिजे. तर मग आता महावितरणची तुम्हाला माहीतच आहे, सुखाची नोकरी आहे. कशी आहे, सुखाची नोकरी. महावितरणची कशी आहे, थोडी हेडेकची नोकरी आहे, म्हणजे डोक्याला टेन्शन असतं. तिथं पंप ऑपरेटरची चांगली आहे, परंतु तुम्हाला ऑब्वियसली पगार इकडे जास्त मिळणार आहे. ज्यांना लेडीजने तर मी म्हणेल तुम्ही पंप ऑपरेटर जॉईन करा, विद्युत सहाय्यक वितरणमध्ये असेल तर पंप ऑपरेटर तुम्ही इथं जॉईन करायला पाहिजे. परंतु जर समजा विद्यार्थी असेल तर तुम्हाला इकडे जास्त चान्सेस, फ्युचरचे चान्सेस जास्त आहे, कारण इकडे पण तुमचं प्रमोशन होतं, पगार पण जास्त आहे. तुम्ही टेक्निशियन होऊ शकता, सिनियर टेक्निशियन होऊ शकता, 1, 2 ऑपरेटर पण होऊ शकता, पुढे जेई होऊ शकता, येई होऊ शकता. इकडे तुम्हाला प्रमोशनचे आणि तुमचे फ्युचरचे जास्त स्कोप आहे. परंतु ज्यांना वाटत असेल की नको मला अजिबात डोक्याला ताणच नको, तर तुम्ही पंप ऑपरेटर तिथे जॉईन करू शकता. असा हा फरक होता. आता बरेच जणांचं, ज्यांना जर समजा वाटतं आहे की नाही मी थोडी ठीक आहे मला थोडं व्यक्ती आहे ती तिकडे पब्लिक कॉन्टॅक्ट आहे वितरणमध्ये, तर मला ठीक आहे थोडं पब्लिक कॉन्टॅक्ट असल्यामुळे मी लोकांना हँडल करू शकतो आणि थोडाफार ताण सहन करण्याची माझ्याकडे काय आहे, क्षमता आहे. तर ऑब्वियसली तुम्ही जे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी शक्यतो विद्युत सहाय्यक वितरणमध्येच राहायला पाहिजे, फ्युचरच्या दृष्टीने जर विचार केला तर. आता हळूहळू डेव्हलपमेंट होते वितरणमध्ये पण. ठीक आहे, तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतो आहे की इकडं वसुलीचा ताण आहे, सगळं काही आहे, परंतु दिवसेंदिवस बघा इथं वितरणमध्ये पण काही डेव्हलपमेंट चालू आहे. जसे की RDSSचे प्रोजेक्ट असेल, म्हणजे त्याच्यात RDSSच्या प्रोजेक्टद्वारे पण तिथं स्मार्ट सबस्टेशन बनवणं चालू आहे. म्हणजे तिकडं पण काय आहे माहिती आहे का, फॉल्ट येण्याचे चान्सेस कमी होणार आहे आता तिकडे पण, कारण सबस्टेशन वगैरे स्मार्ट बनवणं चालू आहे. आणि राहिला तुमचा वसुलीचा प्रॉब्लेम, की खूप सर आम्हाला कन्झ्युमरकडून लाईट बिल रिकवर करावं लागतं, वसुली करावं लागते. तर ठीक आहे, तो पण प्रॉब्लेम आहे, पण तो पण प्रॉब्लेम येतात 3-4 वर्षामध्ये किंवा 5 वर्षापर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तो कसा सॉल्व्ह होणार आहे लक्षात घ्या, तुम्हाला अजिबात लाईट बिल वसूल करण्याची गरज नसणार नाही आहे. 4-5 वर्षामध्ये तुम्हाला एकही कन्झ्युमरकडे तुम्हाला जायची गरज नाही आहे, कारण आता सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे जे आहे तर ते स्मार्ट मीटर तुमच्या इकडे बसवणं चालू आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे तो, सगळीकडे ते बसणारच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. तर ते स्मार्ट मीटर बसवल्यावर तुम्हाला कुठंही तुम्हाला बिल वसूल करायची गरज नसणार नाही आहे. त्याच्यामुळं ते ॲटोमॅटिक जे आहे तर ते कन्झ्युमर तिथं त्यांचे बिल पे करणार आहे. तर स्मार्ट मीटर हे सगळीकडे लागणार म्हणजे लागणारच आहे, याच्यात काही शंकाच नाही आहे. त्याच्यामुळं तुमचा तो सुद्धा त्रास कमी होऊन जाणार आहे की बिल रिकव्हरीचा, की ठीक आहे वसुली करा. सर्वात जास्त टार्गेट वसुलीलाच असतं, त्याच्यामुळे इथं हे आहे. तर एक मी तुम्हाला हा डिफरन्स सांगितलेला आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आले की सर कोणतं जॉईन करावं.
त्याच्यामुळं मी इथं हा व्हिडिओ घेतलेला आहे. त्याच्यामुळं एक मी म्हणेल अजून एक फायनली कन्क्लुजन हेच सांगेल मी की जे ट्रान्सकोमध्ये असेल विद्युत सहाय्यक, शक्यतो त्यांनी तिथेच राहा ट्रान्सकोमध्ये विद्युत सहाय्यक म्हणून. कारण तुमचं तिकडं फ्युचर असणार आहे, बेटर फ्युचर असणार आहे. इकडच्यापेक्षा MIDC पेक्षा तिकडे बेटर फ्युचर असेल तुमचं, एक माझं मत. आणि नंतर जे विद्युत सहाय्यकचे वितरणचे विद्युत सहाय्यकचे विद्यार्थी आहेत, तर विद्यार्थ्यांमध्ये लेडीज जर असेल, लेडीजचं जर समजा सिलेक्शन झालेलं असेल इकडे पंप ऑपरेटरमध्ये, तर त्यांनी डोळे झाकून तिकडे पंप ऑपरेटर तुम्ही जॉईन करा. आणि नंतर जर आपण बघितलं तर जे विद्यार्थी थोडा त्रास सहन करण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये, की ठीक आहे फॉल्ट वगैरे येतात, ब्रेकडाऊन होतं, वसुली करावं लागते, ज्यांना थोडंफार कष्ट 2-4 वर्ष कष्ट घेऊ शकतात ते, तर त्यांनी पण ऑब्व्हियसली तिकडेच राहा, कारण तिकडे तुमचं फ्युचर आहे. तर एक मी तुम्हाला जनरल माहिती सांगितली, तरी पण टोटली डिपेंड तुमच्यावर आहे की तुम्हाला काय जॉईन करायचं आहे काय नाही. ज्याचा त्याचा विचार वेगळा आहे, त्याच्यामुळं सांगतोय. परंतु मला बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी आली, फोन आले की सर सांगा. त्याच्यामुळं मी डायरेक्टली इथं सांगतोय की तुमच्यासोबत असा कोणताही स्कॅम होऊ नये की नाही बाबा मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, तसं केलं असतं तर बरं झालं असतं, त्यावेळेस माझ्याकडे ऑप्शन होते. तर हा MIDC वितरण आणि पारेषणचा तुमच्यासोबत हा स्कॅम होऊ नये की तुमची फ्युचरमध्ये तुम्हाला अडथळा येऊ नये, त्याच्यामुळं ही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे मी. बाकीचं तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कुठं जॉईन करायचं आहे. तर थँक्यू. एकदा सर्वजण लाईक करा, शेअर करा, कारण जास्तीत जास्त विद्यार्थी थोडे प्रॉब्लेममध्ये आहे की सर कोणतं जॉईन करू. तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि माहिती आपण सगळ्यांना मदत करतच असतो, एक मदत म्हणून एक शेअर केलेलं बरं आहे की एखाद्या विद्यार्थ्यांना डिसिजन घेण्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि सोपं जाईल. त्याच्यामुळं तुम्हाला ही मी इथं माहिती सांगतोय आणि शेअर करायचं सांगतोय. थँक्यू.